नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट यांनी 26 एप्रिल 2026 रोजी जी लिपिक, त्याचप्रमाणे शिपाई आणि चालक या पदांचे पेपर घेतलेले होते, त्यापैकी लिपिक या पदाची रिवाइज आन्सर की म्हणजे सेकंड आन्सर शीट आता आलेली आहे. तर ही सेकंड आन्सर शीट तुम्हाला कोठे पाहावयास मिळणार आहे, त्याचप्रमाणे कोणकोणत्या प्रश्नांमध्ये बदल झालेला आहे आणि कोणाचे आता किती मार्क हे मायनस किंवा प्लस झालेले आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला ही PDF पाहायची असेल तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, तेथून तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व मटेरियल तसंच नवीन भरतीबाबत सर्व माहिती आपण या एकाच टेलिग्राम चॅनलवर देत असतो. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आपण इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा आपण देणार आहोत. ठीक आहे, तर बघा, येथे आल्यानंतर आपण बॉम्बे हायकोर्ट रिवाइज आन्सर की दुसरी उत्तर तालिका प्रसिद्ध अशी एक PDF टाकलेली आहे. ही PDF तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. या PDF मध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर क्वेश्चन सेट ए याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 12 याचं उत्तर चेंज केलेलं आहे. म्हणजेच याचं उत्तर आधी बी होतं ते आता डी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर क्वेश्चन नंबर 35 हा प्रश्न आता रद्द केलेला आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर, रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क आपल्याला मिळणार आहेत का? तर कोर्टाने अजून सांगितलं नाहीये की रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळणार की नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काउंट करताना ते रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क काउंट नका करू. तर आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर, हे दोन प्रश्न कोणते रद्द झालेले आहेत, तर ते आपण पाहून घेऊया. तर बघा मित्रांनो, हा बुकलेट नंबर ए आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की 12वा प्रश्न हा चेंज झालेला आहे. याचं उत्तर आधी बी दिलेलं होतं ते आता डी दिलेलं आहे. तर तो प्रश्न कोणता होता? कॉलम इन MS एक्सेल आर नंबर्ड. ठीक आहे, कॉलम जे असतात, ठीक आहे, त्याला काय म्हणतात आपण? तर ते फक्त अल्फा होते, म्हणजेच अल्फाबेटने आपण कॉलम दर्शवतो. त्याच्यामध्ये न्यूमरिक असल्यामुळे हा प्रश्न चं उत्तर बदललेले आहे आणि या प्रश्नामध्ये नन ऑफ द अबोव हे ऑप्शन असल्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर हे बी वरून आता डी देण्यात आलेले आहे. म्हणजेच ज्यांनी पर्याय क्रमांक 4 हे डी उत्तर दिलेलं असेल त्यांना 1 मार्क प्लस झालेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 35वा प्रश्न हा मॅथ्स आणि रिझनिंगचा होता. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा बघा, हा प्रश्न होता, एका परीक्षेमध्ये 80% उमेदवार इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले, 85% गणित विषयात उत्तीर्ण झाले, तर दोन्ही विषयात नापास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती? तर याच्यामध्ये हा प्रश्न बाद का झालेला आहे? तर याच्यामध्ये जर बघितलं तर 80%, 85% आणि 73% असे 3% दिलेले आहेत. परंतु मराठीमध्ये त्यांनी फक्त 2% दिले आणि हा 73% इथं त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक म्हणून तर राहून गेलेला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आता रद्द केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला दोन प्रश्नांचं म्हणजे एक प्रश्नाचं उत्तर चेंज झाल्यामुळे आणि एक प्रश्न रद्द झालेल्यामुळे, ठीक आहे, या रद्द झालेल्या प्रश्नाचं मार्क तुम्ही आता काउंट करू नका. त्यानुसार तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर आता तुम्हाला कमेंट कशी करायचं आहे, तर तुमचं बेंच कोणतं होतं? ठीक आहे, बॉम्बे बेंच होतं, नागपूर बेंच होतं, ते तुम्हाला टाईप करायचं आहे आधी. त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत, ठीक आहे, बॉम्बे हायकोर्ट, त्याच्यानंतर क्लर्क, आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत म्हणजे 74. ठीक आहे, त्याच्यानंतर नागपूरमध्ये क्लर्क आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत 60, असं तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये. याच्यामुळे आपल्याला काय होईल की किती मार्क मिळालेले आहेत पोरांना हे कळेल. आता बरेच विद्यार्थी मग काय म्हणतात की कट ऑफ हा 70 प्लस जाईल, 75 प्लस जाईल, तर हे शक्य आहे का? तर बघा, यावेळेस जागा जास्ती असल्यामुळे हे शक्य नाही आहे. कट ऑफ किती लागेल हेही आपण पुढं पाहूयात. परंतु आता बरेच विद्यार्थी काय म्हणतील की सर, शिपाईचा सेकंड आन्सर शीट नाही लागली का? चालक या पदाची सेकंड आन्सर शीट नाही लागली का? तर बघा, या दोन्ही पदाची सेकंड आन्सर शीट येत्या 1 ते 2 दिवसामध्ये लागेलच. ठीक आहे, मागं पण पहिली आन्सर शीट आधी क्लर्कची आली होती, त्याच्यानंतर 2 दिवसांनी शिपाई आणि चालक पदाची आली होती. तर ते तुम्हाला कसं कळेल? तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला शिपाई आणि चालक पदाची जर लिस्ट कधी येणार आहे आणि ते जर तुम्हाला सारखं सारखं पाहायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगलमध्ये बॉम्बे हायकोर्ट तुम्हाला असं टाईप करायचं आहे, त्यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. त्याच्यामध्ये बघा, क्लर्क या पदाचं जर आपण बघितलं तर शेवटला जर आपण बघितलं ना, तर त्याच्यामध्ये बघा, पहिली आन्सर की आणि त्याच्यानंतर रिवाइज आन्सर की हे न्यू त्याच्यात ॲड झालेलं आहे. ही PDF त्यांनी अपलोड केलेली आहे. ठीक आहे, असं आहे. तर आता जर तुम्ही बघितलं तर आता पिऊनच्या याच्यामध्ये जर बघितलं ना आपण शेवटला, तर त्याच्यामध्ये अजूनही अपडेट झालेलं नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आत्तासुद्धा फक्त पहिली आन्सर कीच दिसत आहे. त्याच्यानंतर उद्या किंवा परवा याच्यामध्ये खाली एक अपडेट होईल की रिवाइज आन्सर की. ठीक आहे, तर ती तुम्हाला बघायची आहे. आता बरेच विद्यार्थी काय म्हणतात की सर, क्लर्कमध्ये
कट ऑफ किती लागेल, त्याचप्रमाणे शिपाईमध्ये कट ऑफ किती लागेल. तर बघा शिपाईचा कट ऑफ किती लागेल, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या बेंचचा वेगवेगळा कट ऑफ लागणार आहे. तरी माझ्या अंदाजानुसार एक 22+ ज्यांना मार्क आहेत ना ते कुठंतरी सेम स्कोअरमध्ये असतीलच. परंतु विद्यार्थी मित्रांनो जर कुठं जागा कमी असतील, जागा जास्ती फॉर्म आलेले असतील, तर तो हा कट ऑफ आहे ना 22 ते 25 या रेंजमध्ये लागू शकतो. ठीक आहे, माझ्या अंदाजानुसार 22 ते 25 एवढा कट ऑफ लागू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता कट ऑफ बघूया आपण लिपिक या पदामध्ये काय आहे. आता पेपर तर झालेला आहे, त्याच्यानंतर आता टायपिंग टेस्ट होणार आहे. तर आता बरेच विद्यार्थी काय म्हणतात की सर मला इतके मार्क मिळालेले आहेत, मी टायपिंग टेस्ट सुरू करू का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टमध्ये लिपिकमध्ये पेपर जेवढाच सोपा असतो, ठीक आहे, तेवढीच टायपिंग टेस्ट ही हार्ड असते. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पेपर तर न अभ्यास करता पण तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, परंतु टायपिंग ही न प्रॅक्टिस करता एकही विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकत नाही. हे मी कशावरून सांगतोय, जर तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर बघितला टायपिंगचा, तर टायपिंगमध्ये 1150 विद्यार्थी जवळपास पास टायपिंगसाठी क्वालिफाय केले होते. त्याच्यामधले फक्त 129 विद्यार्थी टायपिंग क्वालिफाय करू शकले आहेत. ठीक आहे, म्हणजे जर 20 पैकी 10 मार्क क्वालिफाईंग सुद्धा टायपिंगमध्ये मिळू शकत नाही. तर ते का मिळू नाही शकत, कारण की तुम्हाला एका चुकासाठी 0.25 मायनस केले जातात. म्हणजे जर तुम्हाला 40 चुकांवर 41 जरी चूक झाली तरी तुम्ही डिस्क्वालिफाय होता. त्याचप्रमाणे तुम्हाला टायपिंगमध्ये काय दुसऱ्या टायपिंगमध्ये इथं पॅसेज असतो आणि इथं तुम्हाला टाईप करायचा असतो. परंतु बॉम्बे हायकोर्टमध्ये काय असतं की तुम्हाला इथं असं डायरेक्ट स्क्रीन दिसते, ती ब्लँक असते. तुम्हाला इथं साईडला एक कागद दिला असतो, त्या साईडच्या कागदावर बघून तुम्हाला इथं टायपिंग करायची असते. त्याचप्रमाणे दुसऱ्या पेपरमध्ये काय आहे, तर इथं टाईम दाखवतात, परंतु बॉम्बे हायकोर्टमध्ये आपल्याला टाईमसुद्धा दिसत नाही. ठीक आहे, ते अधिकारी असतात ते म्हणतात की स्टार्ट करा, तेव्हा आपल्याला स्टार्ट करायचा असतो आणि 10 मिनटं झाले की ते स्टॉप म्हणतात, तेव्हा आपल्याला पॅसेज स्टॉप करायचा असतो. त्याच्यामुळे आपल्याला किती फास्ट टायपिंग करायचं आहे हे सुद्धा कळत नाही. ठीक आहे, त्याचप्रमाणे 10 मिनटामध्ये आपल्याला 400 शब्द टाईप करायचे असतात विथ ॲक्युरसी. त्याच्यामुळे आपण गोंधळात जातो आणि आपला पॅसेजसुद्धा राहून जातो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला 60 किंवा 62+ असतील तर तुम्हाला आता टायपिंग टेस्टची सुरुवात करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो मी का म्हणतोय, बघा जर कट ऑफ हा 65+ लागला, ठीक आहे, तर याच्यामधले जे काही विद्यार्थी असतील त्यांचं सिलेक्शन राहून जाईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं 62 64वर जर तुमचं सिलेक्शन झालं, ठीक आहे, सिलेक्शन झालं त्याच्यानंतर 15 दिवसामध्ये जर तुम्हाला टायपिंग असते, तर तुमचं 15 दिवसामध्ये टायपिंग बसणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही असेही फेलच होणार आहेत. परंतु जर तुम्ही आत्तापासूनच टायपिंगची प्रॅक्टिस सुरू केली तर तुमचं नुकसान काय होणार आहे, तुमचं फक्त टाईम जाणार आहे आणि तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुमची 500 ते 700 रुपयाची एका महिन्याची फीस जाणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एवढाच लॉस होणार आहे. परंतु जर तुमचं 62 65 मार्कावर जर तुमचं सिलेक्शन झालं टायपिंगसाठी, तर तुम्ही टायपिंग क्वालिफाय करू शकता का, तर नाही करू शकत. त्याच्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच टायपिंगची सराव करायची आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना 62 63+ मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना आत्तापासून टायपिंगची प्रॅक्टिस करायची. आता टायपिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर गुगलमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जवळपास खूप सारे वेबसाईट आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता टायपिंग. ठीक आहे, जर तुम्हाला काही टायपिंग रिलेटेड अजून विचारायचं असेल तर आपण व्हिडिओच्या शेवटी आपण व्हॉट्सअप नंबर देणार आहोत, त्याच्यावर सुद्धा तुम्ही मला मेसेज कराच नंतर. ठीक आहे, परंतु आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला टायपिंग करायची आहे. जर तुम्हाला कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही जायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, तर 500 700 रुपयाचा एक कीबोर्ड विकत घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 50 रुपयाची तुम्हाला USB केबल विकत घ्यायची आहे आणि तुम्हाला मोबाईलवर जॉईन करून सुद्धा तुम्ही घरी सुद्धा टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता. परंतु तुम्ही प्रॅक्टिस करा, मी एवढं सांगेल. आता राहिला कट ऑफचा विषय, तर बॉम्बे हायकोर्टमध्ये नागपूरमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये कट ऑफ हा वेगवेगळा लागू शकतो. तर मुंबईचा कट ऑफ हा किती लागू शकतो, तर तो 62 ते 65 या रेंजमध्ये लागू शकतो. ठीक आहे, जर जागा बघता तो एवढा कट ऑफ लागू शकतो. त्याचप्रमाणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यामध्ये यांच्यामध्ये जागा कमी आणि अर्ज जास्ती, याच्यामुळे याचा कट ऑफ हा सुद्धा 65च्या आसपास लागू शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगेल की जर तुम्हाला 2-3 मार्क अजून कमी जास्ती असतील तर तुम्हाला टायपिंग चालू करायची आहे. का, कारण की मी हा कट ऑफ सांगतोय तो मी अंदाजित सांगतोय. ठीक आहे, कट ऑफ हा कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. तुम्ही वेगवेगळ्या चॅनलवर सुद्धा सांगा, हा फक्त एक काय मनाचा कट ऑफ आहे, हा एक अनुभवाचा कट ऑफ आहे. परंतु या कट ऑफमध्ये +2-3 मार्क होऊ शकतात किंवा -3 मार्क होऊ शकतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे आता रिवाइज आन्सर कीमध्ये आता काही विद्यार्थ्यांचे 2-3 मार्क असे कमी झालेले आहेत, त्याच्यामुळे हा कट ऑफ कमीच येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस सुरूच करा. त्याचप्रमाणे शिपाई या पदाच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, जर ज्याही विद्यार्थ्यांना 24+ मार्क आहेत किंवा
22-23 मार्क असतीलच. त्यांनी काय करायचं आहे, आता त्यांची इंटरव्ह्यू होणार आहे. ठीक आहे, 10 मार्काचा इंटरव्ह्यू असतो आणि 10 मार्काचं सफाई वगैरे त्यांना करून दाखवायचं असतं. तर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर यूट्यूबला जायचं, बॉम्बे हायकोर्ट इंटरव्ह्यू फक्त एवढं टाकायचं. वेगवेगळे जे इंटरव्ह्यू असतात, ठीक आहे, मॉक इंटरव्ह्यू, ते तुम्हाला फक्त बघत राहायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नाही पैसा जाणार आहे, फक्त तुम्हाला काय टाईम जाणार आहे. तुमच्याकडं जो 1-2 तास असतो त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हा बघायचा आहे. ठीक आहे, त्यातल्या त्यात मनातल्या मनात आपलं मायसेल्फ कसं आपण बोलू, आपण कसं प्रेझेंट व्हायचं, हे तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणताही पैसा खर्च करावा लागणार नाही आहे. त्याच्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना 22 ते 24 एवढ्या मार्क असतील, त्यांनी शिपाईचं सुद्धा थोडं थोडं इंटरव्ह्यूचं प्रॅक्टिस करत राहा. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्याच्यामुळे की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कोण विद्यार्थी हायेस्ट आहे हे आपल्याला कळणार आहे. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणतात की सर तुम्हाला किती मार्क मिळाले होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला बॉम्बे हायकोर्टमध्ये मी क्लर्क या पदासाठी पेपर दिला होता. ठीक आहे, याच्यामध्ये मला आधी 75 मार्क मिळालेले होते, परंतु कॉम्प्युटरचा एक प्रश्न रद्द झाल्यामुळे, म्हणजे जर त्याचा आन्सर चेंज झाल्यामुळे मला आता 74 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील, अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. कोणीही कॉल करू नका, एवढी काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.